नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनल सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, ग्रामसेवक भरती 2025 या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहे, ज्यामध्ये याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, पगार किती असतो, परीक्षा पद्धती काय असते, अभ्यासक्रम काय असते आणि वयोमर्यादा काय असते, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहे। बघा, मागे जी काही परीक्षा झाली तर त्या ग्रामसेवक परीक्षेमध्ये ज्यांनी माझे लेक्चर बघितले त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे त्यांना फायदा झालेला आहे। बघा, सुरुवातीला की याचं जे काही पद जे आहे तर कंत्राटी ग्रामसेवक हे जे पद आहे तर या पदासाठी लागणारी जी काही पात्रता आहे तर या पात्रतेमध्ये किमान तुम्हाला काय असले पाहिजे, 12वी तुमची असली पाहिजे, 12वी असली पाहिजे। याच्या व्यतिरिक्त 12वी मध्ये तुम्हाला 60% गुण असले पाहिजे। किती? 60% गुण असले पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला दुसरं आहे की अभियांत्रिकी पदवी 3 वर्षाचा अभ्यासक्रम तो सुद्धा चालतो, किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणची जी पदवी आहे ज्याला BSW जे म्हणतो ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे, किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तुल्य अर्हता कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम। याच्या व्यतिरिक्त कृषी विषयाची पदवी जे काही BSc ऍग्री वगैरे आहे ती पदवी चालते, किंवा समाज सेवेचा अनुभव ग्रामीण भागात जे अनुभवलेला आहे BSW च्या अंतर्गत त्या लोकांना इथं काय अधिक प्रसंतीक्रम देणार आहे। तसंच संगणक हाताळणी वापराबद्दल माहिती तंत्रज्ञान संचालन वेळोवेळी केलं जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला MSCIT हे कंपल्सरी MSCIT तुम्हाला लागणार आहे, ही झाली पात्रता। त्यानंतर जर वेतन बघितलं, बघा वेतन किती याला, हे कंत्राटी ग्रामसेवक जे पद आहे तर या पदासाठी तुम्हाला वेतन असताना तुम्हाला 16,000 रुपये, लक्षात घ्या किती, 16,000 रुपये तुम्हाला इथं वेतन याच्यासाठी असणार आहे। याच्या व्यतिरिक्त जर वय बघितले तर वय किती, 18 ते, लक्षात घ्या 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही काय अर्ज प्रणाली या ठिकाणी सादर करू शकता। ही झाली मूलभूत माहिती। नंतर हे पद ग्रामसेवक 3 वर्षानंतर तुम्हाला किती, 25,500, लक्षात घ्या नंतर 25,500 ते 81,100, 81,100 एवढं तुम्हाला काय नंतरचं वेतन श्रेणी असते। चला बघा की नेमकं ग्रामसेवक जे पद आहे तर ग्रामसेवक पदामध्ये तुम्हाला तांत्रिक अतांत्रिक दोन्ही स्वरूपाचा अभ्यासक्रम दिलेला आहे। तर यामध्ये जे काही तांत्रिक घटक आहेत तर या तांत्रिक घटकाची आपली संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आहे, जी बॅच तुम्हाला बॅचमध्ये तुम्हाला PDF नोट्स संपूर्ण अवेलेबल असतील। त्यामध्ये बॅचची फी बघितली अत्यंत नाममात्र 499 रुपयाला ऍप आहे, बॅच आहे। त्रिशा फाउंडेशन ऍप वर जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता। काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा की ज्याचं परीक्षेचं जर स्वरूप बघितलं आपण तर परीक्षेचं स्वरूप कसं आहे, एकूण तुम्हाला याच्यामध्ये 100 प्रश्न असतात, लक्षात घ्या 100 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी विचारले जातात। 100 प्रश्न 200 गुणांसाठी। यामध्ये विषय बघितले मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक विषय जो आहे तर तांत्रिक विषय तुम्हाला किती इथं 40, लक्षात घ्या 40 प्रश्न तुम्हाला 80 गुणांसाठी विचारले जातात। म्हणजे थोडक्यात हा विषय कसा आहे, हा तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारा घटक आहे। ग्रामसेवक पदामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा घटक आहे। मराठीवर 15 प्रश्न विचारले जातील 30 मार्कासाठी, इंग्रजीवर 15 प्रश्न 30 मार्कासाठी, सामान्य 15 प्रश्न 30 मार्कासाठी, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 मार्कासाठी, अशा स्वरूपाचे तुम्हाला 100 प्रश्न असतील। आणि 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी आहे, 2 तासाचा काय कालावधी तुम्हाला इथं असणार आहे, तेवढ्याच्या मध्ये हे करायचं आहे। बघा की नेमका आता जो काही तांत्रिक घटक आहे, तांत्रिक घटक आणि अतांत्रिक याचा नेमका अभ्यासक्रम काय, तर अतांत्रिकचा जो काही अभ्यासक्रम आहे मराठीमध्ये तुम्हाला कोणते घटक आहेत की पेपरला विचारले जातात, जसे की मराठी विषय तुम्हाला इथं जे 15 प्रश्न विचारले जातील, बघा 15 प्रश्न जे विचारतात याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, जसा समानार्थी शब्द काय, विरुद्धार्थी शब्द आहे, शब्द समूह बद्दल एक शब्द हे तुम्हाला वाचायचे। त्यानंतर वाक्यरचना, वाक्याचे प्रकार कोणते, वाक्यातली त्रुटी शोधणे म्हणजे अदृश्य शब्द। त्यानंतर व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती, प्रयोग, समास, काल, अलंकार हा अभ्यासक्रम आहे। म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आहे। आणि तुम्हाला काय उत्तरावर प्रश्न विचारले जातात, काय तुम्हाला उत्तरावर प्रश्न विचारले जातात, कारण की हे जे पेपर येतं हे पेपर तुम्हाला IBPS अंतर्गत घेतले जातात। कोणतं IBPS अंतर्गत तुमची ग्रामसेवक परीक्षा मागची घेतली आहे आणि आताही ती परीक्षा काय IBPS पद्धती घेणार आहे। बघा की इंग्रजीमध्ये जसं की जनरल व्होकॅब्युलरी करायचं आहे, सिनोनिम अँड अँटोनिम्स तुम्हाला वाचायचे, सेंटेन्स स्ट्रक्चर जे टाइप्स ऑफ सेंटेन्स, एरर डिरेक्शन काय, ग्रामर मध्ये पार्ट ऑफ स्पीच, नंतर सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंट, टेन्स आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, व्हॉइस आहे, हे घटक तुम्हाला इंग्लिश मध्ये करायचे। किंवा यूज ऑफ द ऍडम फेज आहे, त्यानंतर देअर मिनिंग, त्यानंतर कंपोजिशन, इथं सुद्धा तुम्हाला काय 5 मार्कासाठी काय तुम्हाला उतारा विचारला जाणार आहे। चला पुढचा आहे सामान्य ज्ञानामध्ये कोणकोणते घटक अभ्यासाचे, जसं की आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भारताचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था जसे ग्राम प्रशासन, जिल्हा परिषद, राज्य सरकार, सर्वोच्च कार्य काय असते, महाराष्ट्राचे जे महत्त्वपूर्ण समाज सुधारक हा घटक तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये तांत्रिक मध्ये सुद्धा आहे, अतांत्रिक मध्ये सुद्धा हा घटक आहे। त्यानंतर चालू घडामोडी, भारताचे शेजारी राष्ट्रीय संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास काय, त्यानंतर संबंधित जिल्ह्याचा भूगोल, ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलाय, ज्या जिल्हा परिषद तुम्ही फॉर्म भरलाय त्याचा हे, त्यानंतर सामाजिक इतिहास, त्यानंतर हवामान इत्यादी स्थानिक जे बाबी हे कोणत्या जिल्ह्याच्या संदर्भात, हा जो घटक आहे हा तुम्हाला काय जिल्ह्याच्या संदर्भामध्ये वाचाय, ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज सादर केलाय त्या जिल्ह्यामधील तुम्हाला तिथं मूलभूत माहिती असणं आवश्यक आहे।
बघा बौद्धिक चाचणीमध्ये सामान्यतः बुद्धिमापन, आकलन जो घटक आहे, तर्क आधारित प्रश्न असतात, अंकगणित म्हणजे मॅथ रिजनिंग दोन्ही घटक तुम्हाला इथं करायचे. काय मॅथ रिजनिंग दोन्ही घटक तुम्हाला पेपरला विचारले जात असतात. चला आता मूळ मुद्दा जो आहे की जो काही तांत्रिक घटक कोणते. बघा तांत्रिक घटकावर तुम्हाला 40 प्रश्न जे आहेत, 40 प्रश्न तुम्हाला 80 मार्कासाठी विचारले जातात. 80 प्रश्न 80 मार्कासाठी विचारले जाणारे जसे की तांत्रिक घटक कृषी संदर्भातला पहिला आहे समाजशास्त्र विषयक ज्ञान. की समाजशास्त्र विषयक ज्ञान बघताना की समाज मानसशास्त्र काय, त्यानंतर समुदाय संस्था कशाला म्हटलं जातं, समाज सुधारकांचं कोणकोणतं योगदान आहे, महत्त्वाचे काही समाज सुधारक आहे त्या समाज सुधारकांचं योगदान, त्याचबरोबर सामाजिक समस्या की समाजामध्ये असणाऱ्या सामाजिक समस्या, त्या संदर्भात कोणत्या योजना लागू केलेल्या आहेत आणि सामाजिक कोणते कायदे आहेत, हे संपूर्ण घटक तुम्हाला समाजशास्त्रामध्ये शिकवले जातील. त्यानंतर पंचायत राज व्यवस्थामध्ये 73वी घटनादुरुस्ती पाठ म्हणजे पाठ असायला पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातात, कारण पद कोणते हे ग्रामीण भागातील पद आहे. बघा पुढचा घटक महत्वाचा म्हणजे कृषी विषयक ज्ञान. बघा कृषी विषयक ज्ञानामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे संपूर्ण घटक आहे. हा घटक तुम्हाला कृषी सेवक, लक्षात घ्या हा जो घटक आहे हे कृषी सेवक व कृषी सहाय्यक जे पद आहे, ज्याला कृषी सहाय्यक जे पद आहे, या दोन्ही पदासाठी हा घटक अभ्यासक्रम काय समान आहे. हा दोन्ही काय समान अभ्यासक्रम आहे. म्हणजे तुम्हाला एक बॅच ही जरी केला अभ्यासक्रम इकडे जरी केला तरी तुमचा दोन्ही ठिकाणचा अभ्यासक्रम काय या ठिकाणी पूर्ण होणार. जसे की कृषी मूलतत्वे काय, पीक उत्पादन तंत्रज्ञान कोणतं आहे, फलोत्पादन आहे, पीक संरक्षण काय असतं, कृषी अवजारे कोणते, यंत्र आधुनिक सिंचन पद्धती काय, कृषी विस्तार माहिती तंत्रज्ञान आहे, सहकार पतपुरवठा आहे, पशुसंवर्धन कुक्कुटपालन रेशीम उद्योग कशा प्रकारे केला तो, सेंद्रिय शेती काय, कृषी आधारित उद्योग कोणते, मृदा संधारण जलसंधारण जल व्यवस्थापन आहे, पर्यावरण बदल आहे. हा घटक तुम्हाला इथं करायचा आहे. इतर मध्ये तुम्हाला पुढचे जे घटक येतं यामध्ये आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट काय, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्र कसे, राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या कोणकोणत्या योजना राबवल्या जात असतात, त्याचबरोबर मूलभूत संगणक ज्ञान बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल, माहिती तंत्रज्ञान जो आहे इन्फॉर्मेशन आयटीचा ऍक्ट जो आहे तो, जैवविविधता आणि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, हे संपूर्ण जे घटक आहे हे संपूर्ण घटक तुम्हाला काय तांत्रिक याच्यामध्ये घेतले जातात. तांत्रिक याच्यामध्ये काय संपूर्ण तुमचे पेपरला विचारले जात असतात. या संपूर्ण तांत्रिक घटकावर आधारित ही जी आपली बॅच आहे, लक्षात घ्या की ग्रामसेवक भरतीची जी बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुम्हाला 499 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍप यावर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. काही जर अडचण असली हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा मित्रांनो जाहिरात जास्तीत जास्त काय ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत येऊ शकते. शासन मान्य जो काही निर्णय या निर्णयामध्ये सांगितलं की सप्टेंबर पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करायची. जाहिरात तुमची काय सप्टेंबर पर्यंत येणं अपेक्षित आहे, ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत येणं अपेक्षित आहे. आतापासून अभ्यासाला का आपण तयार असणं गरजेचं आहे. मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.